लिव्हरच्या आजारांपासून तुम्ही त्रस्त आहात का? कावीळ, फॅटी लिव्हर, लिव्हर सिरोसिस, पोटात पाणी साचणे, जलोदर, लिव्हर फेल्युअर किंवा हिपेटायटिस? आता काळजीची गरज नाही, कारण आयुर्वेदात आहे यावर परिणामकारक उपाय. कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील घोसरवाड येथे स्थित कृष्णा आयुर्वेदिक हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर. प्रोफेसर प्राध्यापक डॉक्टर ओंकार निंगनोरे यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली 5,000हून अधिक रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत. महाराष्ट्र आणि कर्नाटकातून हजारो रुग्ण इथे उपचारासाठी येतात, कारण इथे मिळतो विश्वास, अनुभव आणि शुद्ध आयुर्वेदिक चिकित्सा. हिंदू एकता आंदोलन पदाधिकाऱ्यांची बैठक नुकतीच माधवनगर सर्किट हाऊस येथे पार पडली. या बैठकीमध्ये मंगळवार दिनांक 4/11/2025 रोजी सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर प्रतापगडाच्या पायथ्याशी तयार असलेले अफजल खान वधाचे शिवप्रतापाचे शिल्प ताबडतोब बसवा या मागणीसाठी निदर्शनं करण्यासाठी निर्णय घेण्यात आला. यावेळी बोलताना हिंदू एकता आंदोलनाचे प्रदेशाध्यक्ष माजी आमदार नितीन शिंदे म्हणाले की प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजल खान व सय्यद बंडांच्या थडग्याभोवती झालेलं अतिक्रमण काढण्यासाठी आम्ही 23 वर्ष लढा देतोय. या लढ्यातील शेवटची मागणी अफजल खान वधाच्या जागेसमोर अफजल खान वधाचं शिवप्रतापाचा शिल्प बसवा. या मागणीनुसार सरकारने शिल्पाच्या निविदा काढून अफजल खान वधाचं शिल्प बनवून तयार झालेलं असून आचारसंहिता व पावसाळ्याचं कारण सांगून शिल्प बसवलं जात नाही. वारंवार मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व संबंधित खात्यांच्या मंत्र्यांना निवेदन देऊन सुद्धा टाळाटाळ केली जाते. सरकारचं लक्ष वेधण्यासाठी मंगळवार दिनांक 4/11/2025 रोजी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय सातारा यांच्यासमोर हिंदू एकता आंदोलन व शिवभक्तांच्या वतीने निदर्शन करून निवेदन देण्यात येणार आहे. यावेळी शहर जिल्हाध्यक्ष संजय जाधव म्हणाले की सांगली, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व हिंदू एकताच्या पदाधिकाऱ्यांनी, कार्यकर्ते व शिवभक्तांनी मोठ्या संख्येने सातारा येथे होणाऱ्या आंदोलनात सहभागी व्हावं. यावेळी मनोज साळुंखे, प्रसाद रिसवडे यांनी मनोगत व्यक्त केली. यावेळी मिरज शहर अध्यक्ष सोमनाथ गोटखिंडे, शहर उपाध्यक्ष अवधूत जाधव, अनिरुद्ध कुंभार, अरविंद येतनाळे, अरुण वाघमोडे, प्रेम देसाई, सुजित पाटील, अनिकेत आंबरोळे आदी पदाधिकारी उपस्थित होते. नमस्कार. प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजल खान व सय्यद बंडाच्या थडग्याभोवती जे इस्लामिक अतिक्रमण झालं होतं, त्या अतिक्रमणाच्या विरोधामध्ये श्री शिवप्रताप भूमी मुक्ती आंदोलन व हिंदू एकता आंदोलनाच्या वतीनं गेले 23 वर्ष आम्ही लढा त्या ठिकाणी देतोय. आणि ह्या लढ्यातली शेवटची मागणी म्हणजे अफजल खानाच्या आणि सय्यद बंडाच्या थडग्यासमोर भविष्यात पुन्हा कधीही उदात्तीकरण होऊ नये यासाठी अफजल खान वधाचं शिवप्रतापाचं शिल्प उभा करा अशी आम्ही मागणी केली होती. त्या मागणीनुसार अफजल खान वधाचं शिवप्रतापाचं भव्य दिव्य शिल्प हे तयार झालेलं आहे, परंतु अद्याप त्या ठिकाणी चौथरा बनवलेला नाही. प्रत्येक वेळेला सरकार त्या ठिकाणी आचारसंहिता, निवडणुका याचं कारण सांगतंय आणि पावसाळा याचं कारण सांगून ते अफजल खानाच्या वधाचं शिल्प उभा करायला टाळाटाळ करते. याच्या विरोधामध्ये 4 नोव्हेंबर मंगळवार सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सकाळी 11 वाजता हिंदू एकता आंदोलनाच्या वतीनं व सर्व शिवभक्तांच्या वतीनं, सांगली, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यातल्या सर्व शिवभक्तांच्या वतीनं त्या ठिकाणी निदर्शनं करण्यात येणार आहेत व प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजल खानाच्या थडग्यासमोर तयार केलेलं राज्यातल्या सरकारनं शिवप्रतापाचं अफजल खान वधाचं शिल्प ताबडतोब बसवा या मागणीसाठी निदर्शनं करण्यात येणार आहेत. तरी महाराष्ट्रातील सर्व शिवभक्तांनी मोठ्या संख्येनं या निदर्शनामध्ये सहभागी व्हावं असं आवाहन मी या ठिकाणी हिंदू एकता आंदोलनाच्या वतीनं करतो.